अभिनेता डिनो मोरियाला पुन्हा ईडीचा समन्स। मिठी नदी स्वच्छता घोटाळा प्रकरणी डिनो मोरियाची पुन्हा चौकशी होणार। केदारनाथ यात्रेच्या फाटा बारासू जवळ महामार्गाच्या मध्यभागी हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग। तांत्रिक बिघाड झाल्यानं हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग केल्याची माहिती। राज्यात 114 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता 1276 वर, तर मृतांचा आकडा सुद्धा 18 वर। जागतिक व्यासपीठावर पाकिस्तानचा पर्दाफाश। जैश ए मोहम्मदवर कारवाई करा, दहशतवाद संपवा। बिलावल भुट्टोच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला अमेरिकेचे खासदार ब्रॅड शेरमन यांचा संदेश। उद्या मध्य हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे तसंच हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी, तर ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेल ते ठाणे दरम्यान ब्लॉक। ट्रम्प सोबतच्या वादानंतर एलॉन मस्क यांच्याकडून राजकीय मैदानात उतरण्याचे संकेत। एक्सवर जनतेचा कौल घेत द अमेरिका पार्टी या नावाचा मस्क यांच्या पोस्टमध्ये उल्लेख। डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा पुन्हा दणका। ट्रम्प यांच्या मनमानी निर्णयाला न्यायालयाकडून स्थगिती। हार्वर्डमध्ये प्रवेशासाठी परदेशी विद्यार्थ्यांचा मार्ग आता मोकळा।